माझा लाखात तू देव बाप्पा. तर गाईस आम्ही काम बघायला चाललो आता. मी आणि वेदांत भाई आहे माझ्यासोबत आणि खूपच लांब ट्रॅव्हलिंग झाली आमची. स्टेशन बोलू शकतात. सेवू कुठला स्टेशन आहे वेदांत भाई? बेलापूर स्टेशनला आलो आम्ही लोक. गाईस बघू शकतात आम्ही आलो होतो आज झेप्टेच बोलते झेप्टोच्या ह्याला हे करायला. आणि आता बघा आम्हाला समोर समुद्र विद्यालंकरवाला भाई हे करतो आणि विद्यालंकर कॉलेज भाई झेप्टो करते. जय हिंद वाले पण झेप्टो करायला लागलेत. आम्ही आंबेडकर वाले आम्ही तर करूच. आणि हे बघू शकतात समोर कसलं तुम्हाला दाखवतो आता. हे बघा एकदम खतरनाक लेक आहे समोर. मगरमच्छ आहे का? तर गाईस मगरमच्छ दिसते वेदांत. हे बघा हे बघा हे बघा हे बघा मगरमच्छ बघू शकतात तुम्ही. मगरमच्छ बघा दिसते का बघा. काय तू होल भारी आहे. काय दिसलं वेदांत व्हायला मगरमच्छ. तर गाईस हा आयफोनचा नवीन फीचर आहे बघू शकतात तुम्ही. माझं तोंड इथं दिसतंय आणि हे लोक पण दिसते आम्हाला. आम्ही आलो तो झेप्टो कॅफेच्या इथं आणि बघू शकतात झेप्टोवाले किती सारे झेप्टोवाले बसले तिकडं. आम्ही पण असेच आहोत आता आम्ही विद्यालंकरवाले होणार आहे तसे. आता आम्ही पण असेच होणार आहे. बाकी तुम्हाला लेक कशी वाटली कमेंटमध्ये सांगा तुम्ही. आणि वेदांत भाई आता थोडासा व्लॉग शूट करणार आहे तर बघूयात. तर गाईज आता बघू शकतात वेदांत भाईचा पचका झाला. मॅनिफेस्ट करत होता भाई. कसं वाटत आहे वेदांत? भेटेल केला नव्हता ना. एकदम बोलत होता आला मेंदूवडा खायचा आहे पण आता खायला भेटतच नाही. खूप भूक लागले. मेंदूवडा नव्हता बोलत फक्त खायचं बोलत. आता तो बोलतो खूप भूक लागली. खायची होती डोसा खायचा होता पण काहीच भेटलं नाही त्याला आता खायला. आता बघू आम्ही एवढं सामसूम रस्त्यावर तर काही भेटत पण नाही. काय भेटलं तर तुम्हाला दाखवू आता आम्ही सगळं. सार्थक भाई तुला काय खायचं आहे? सार्थक भाईची इच्छा गेली खायची आता. मला तर खायचं आहे मेंदूवडा. आता वेदांत चाललं तर ठीक आहे आमच्यासाठी. या वेदांत भाई. हां तर गाईस मेंदूवडाचा स्टॉल भेटला आहे आम्हाला बघू शकतात. आम्ही वडापाववाल्याला विचारलं मेंदूवडा कुठं आहे तर मेंदूवडा इथे आहे. आणि भाई 50 रुपयेच घेऊन आला आहे फक्त. 50 रुपयामध्ये कोण कोण खाणार आहे माहीत नाही. काय वेदांत भाई? हे 60 रुपये आहेत. 60 रुपये आहेत. 60 रुपये. तुझ्याकडे किती रुपये आहेत? 50 रुपये. चला आजचे झाले. छोटे काय बोलायचं होतं? काय बोल काय बोलायचं होतं रे? जमा कर रे. छोटे खुशी में ही हो जाते हैं. स्टेशन पे बैठा था. तुम्ही पण या काही त्या मेंदूवडा सेंटरला. दाखव वडापाव बोलत होता. तर गाईस वेदांत आता टेस्ट करणार आहे. कशा सार्थक टेस्ट? अरे जोरात कशी आहे टेस्ट? आता वेदांत भाई टेस्ट कर जरा. वेदांत भाई बघा कसा बाईट तोडतो एकदम. कशी आहे वेदांत भाई टेस्ट? ठीक आहे. तुम्ही पण या गाईस इकडं या. बेलापूर स्टेशनच्या बाहेरच आहे इकडं. गाईस बघू शकतात आमचं मेंदूवडा खाऊन झालंय. वेदांत भाईचं अजून पण संपलेलं नाही आहे. वेदांत भाई आवडलं का नाही तुला मेंदूवडा? ठीक होतं. सार्थक भाई तुला आवडला का? एन्जॉय करू शकतात बघा. भारी आहे ना. आणि गाईस काय पण एवढा खतरनाक प्रोटेक्ट केलंय ना काय सांगू तुम्हाला. एकदम खतरनाक. भीती पण वाटते थोडीशी. आयफोन पडेल वगैरे नाही तर हा हे करेल मला एकदम. तर गाईस आम्ही पोचलो आता घरी. बघू शकतात रस्त्यामध्ये आहे. आणि आमच्यासोबत एक सीन झाला होता. एक तर आमच्याकडे तिकीट पण नव्हतं काहीच नव्हतं आणि आम्हाला TCची भीती पण होती आहे ना वेदांत? बरं झालं TC भेटला नाहीतर आम्हाला पकडला असता आणि लेच वांदे झाले असते आमचे. काय नाही आता घरी जातो. मोठा फटका आहे. 500 रुपये तरी फाईन लागलाच असता आम्हाला विनाकारणचा. जातो आता घरी. आम्ही लोक झोपतो जरासं. सकाळी 7 वाजता उठलेलो आम्ही लोक. चला थोड्या वेळाने भेटू आता. तर गाईज आम्ही जातोय जिमला आता. वेदांत भाई पण आहे आमच्यासोबत. आलो आम्ही जॉब बघून आलोय आम्ही आता जिमवरून. बघू शकतात तुम्ही आयफोन 17 मध्ये व्हिडिओ काढतो आम्ही लोक. काय बोलणार वेदांत? कसा होता? पहिल्यांदा घेऊन जातोय आपण. आणि आम्ही आज फर्स्ट टाइम जिमला फोन घेऊन जातोय. आणि खूप सारे आमच्यासोबत सीन झालेत. तुम्हाला काय सांगू आता गाईजने. तुम्हाला आता डायरेक्ट जिममध्ये दाखवतो. आमच्या इकडचा सर्कलचा रस्ता बघा फक्त तुम्ही आता. गाईज बघू शकतात आम्ही जिममध्ये आलो आता. आणि आजचा वर्कआउट पण तुम्हाला दाखवणार आहे वेदांतचा आणि माझा.
आणि ही जिम बघा आमची. गाईज बघू शकतात आम्ही स्टेशनवरती आलोय आता. बघतोय ट्रेन लेट झाली आता आमच्यासाठी. पियुष भाई माझ्यासारखा दिसायला लागला बघा. काल बाली घेऊन आलाय 30 रुपयाची नवीन करू शकतो. आणि 3 प्लेअर बसले तिकडे बघा. सगळ्यात भारी तर रोनाल्डोच आहे. आणि माझा लोगो पण चमकतो बघू शकतात. हा जर्मनी इथं बसलाय. तर चला आता परेल वर्कशॉपला भेटू डायरेक्ट. परेल वर्कशॉप बोलतो चिंच पोकळी तिकडं पण भेटू आता डायरेक्ट. तर गाईस ह्याच्यामधून आमचा गणपती कुठला आहे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. एवढा डिस्प्लेमध्येच आमचा गणपती आहे. आता तुम्ही गॅस करा तो कुठला आहे. हा हाय कहा आहे हे करा तुम्ही. आणि इथून पण बघा तुम्ही बाहेर पण बघू शकता. ह्याच्यामध्ये नाही आहेत तरी पण. आणि फक्त हे 3 गणपती बघा कसे वाटायला लागले इथून. हे गजानन तू आदिश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर. सकल जगाचा तारणहार तू या विश्वाचा पालनहार तू. मोदक प्रिय तू मंगलदाता भक्तांची कामना पुरविता. महाद्वारया नगरीचा तू महाद्वारया नगरीचा तू. दैवत मुझा विनायका तू दैवत मुझा विनायका तू. हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन. सकल जगाचा तारणहार तू या विश्वाचा पालनहार तू. मोदक प्रिय तू मंगलदाता भक्तांची कामना पुरविता. महाद्वारया नगरीचा तू महाद्वारया नगरीचा तू. दैवत अमुचा विनायका तू दैवत अमुचा विनायका तू. हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तू आदिश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर. हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन. हे गजानन विनायका हे गजानन विनायका हे गजानन विनायका हे गजानन. हे सुख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका. हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा. तर गाईस बघू शकतात आम्ही गणपती बघायला. आणि हे लोक पण गणपती बघते तिथं. आणि बघा किती सारे गणपती तिथं. आणि 3 गणपती बघायचं मी बाहेर डिस्प्लेवरती लावलं ते मला थोड्या वेळाने दाखवतात. पार्वती नंदन बाप्पा विनायका. सर्वजनांचे प्रिय दैवत बाप्पा विनायका. महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका. राजा विनायका तू राजा विनायका. राजा विनायका तू राजा विनायका. हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तू आधीश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर. हे गजानन हे गजानन हे गजानन हे. तर गाईस बघू शकतात परेलची 3 शान भेटल्यात आम्हाला. 3 इमोशन्स परेलचे. मुंबईचा राजा लालबागचा राजा आणि चिंतामणी. बघू शकतात काय बनवले त्यांना. सकल जगाचा तारणहार तू या विश्वाचा पालनहार तू. मोदक प्रिय तू मंगलदाता भक्तांची कामना पुरविता. महाद्वारया
few moments later. काही बघू शकता पाऊस बघा किती जोरात येतो. आम्ही दुकानामध्येच अडकलो आहे यावाल्या. पियुष बघा पेटीएम करतो आणि आम्ही आता काहीतरी खाणार आहे ह्याच्यामध्ये. खूपच जोरात पाऊस येतो. तर गाईज गणपती बघून आम्ही घरी जातोय आता आणि पियुषबाईचं रिॲक्शन कॅप्चर आणि ह्यांची भांडणाची काहीतरी चर्चा चालू आहे. पाठी दोन कसं दिसतंय बघा तुम्ही. हे बघा श्रीकांत चाचा एकदम इन्स्ट्रक्शन खतरनाक देतोय. बघा बघा सकाळी गल्लीमध्ये कशा येतं भांडण चालते म्हणून श्रीकांत जांडरो इन्स्ट्रक्शन देते. तर गाईज आता आम्ही आलो आमच्या घराजवळ आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि आयफोनमध्ये व्लॉग काढू का माझ्या फोनमध्ये व्लॉग काढू हे पण सांगा. आणि अजून गणपतीबद्दल काय काय तुम्हाला पाहिजे ते पण सांगा. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आजसाठी एवढंच. लाईक कमेंट शेअर सगळं करून टाका. चला बाय.